आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पेन्शनधारकांसाठी, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी राज्य शासनानं मागील आठवड्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो लाखो कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे। काय तो महत्त्वाचा शासन आदेश आहे, कशा पद्धतीनं आणि कोणत्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना या शासन आदेशाचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आणि आपण जर पेन्शनधारक असाल, कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर निश्चितच जास्तीत जास्त कुटुंब निवृत्ती वेतनधारकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन आदेश आहे। या शासन आदेशानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेला आहे। परंतु प्रत्यक्ष मात्र 7वा वेतन आयोगाची खरी अंमलबजावणी जानेवारी 2019 पासून झालेली आहे। त्यामुळे जे राज्य सरकारी कर्मचारी, जे पेन्शनधारक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा बऱ्याच पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन आणि अंश राशीकरणाचा लाभ मिळत आहे। त्यामुळे जे पेन्शनधारक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणे अंश राशीकरणाचा लाभ जर त्यांना मिळत असेल आणि त्यानंतर जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा सर्व पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना आता 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन विक्रीचा लाभ किंवा अंश राशीकरणाचा लाभ देण्यासंदर्भात राज्य शासनानं हा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्याची निवृत्ती 1 जानेवारी 2016 नंतर झाली, त्यानंतर त्यांना 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच पेन्शन लागू झाली, त्याचप्रमाणे त्यांना अंश राशीकरणाचा म्हणजे पेन्शन विक्रीचा लाभ सुद्धा 6व्या वेतन आयोगाप्रमाणेच त्यांना मिळत होता। आणि अशातच जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा सर्व पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना आता तो जो काही पेन्शन विक्रीचा फरक आहे, जो 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणं अपेक्षित आहे, तो आता त्यांना मिळणार आहे। त्यासाठी राज्य शासनानं वित्त विभागाचं हे परिपत्रक निर्गमित करून सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच या शासन आदेशाचा फायदा राज्यातील हजारो लाखो कुटुंबियांना होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।